सांगा काय थांब. नमस्कार, मी तानाजी पाटील, सलगरे तालुका मिरज या गावचा माजी लोकनियुक्त सरपंच. आज आमची सलगरे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा चालू होऊन आज आमची 3 दिवस पूर्ण झाल्या, 4था दिवस आहे. 5 दिवसाची यात्रा आमच्या यात्रा कमिटी त्याचबरोबर सलगर गावामधल्या माणसांच्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी चालू केलेली आहे. वास्तविक सलगर गाव हे सीमा भागालगतचं गाव, मिरज पूर्व भागातलं शेवटचं गाव म्हणून आणि त्याचबरोबर सलगर गाव हे बाजारपेठेचं गाव म्हणून या गावाचं नाव लौकिक आहेच. त्याचबरोबर दुसरी सलगर गावाची ओळख म्हणजे म्हैसाळ योजनेचे जनक कैलासवासी माजी आमदार विठ्ठलरावजी पाटील यांचं गाव म्हणून सुद्धा या गावाकडं आदरानं या ठिकाणी बघितलं जातं. वास्तविक सलगर गावाला यात्रा नव्हती आणि मग सलगर गावामधली काही माणसं खटावची यात्रा असेल, बेळंकीची यात्रा असेल किंवा शेजापाजारी जी काही गावं आहेत त्या गावाच्या यात्रेला जाऊन तिथं मुलं वगैरे यात्रेचा आनंद आनंद घेत होते. वास्तविक आम्हीसुद्धा गाव कारभारी म्हणून काम करत असताना सलगर गावाला एखादी यात्रा असावी असं मनोमनी वाटू लागलं आणि मग गावामधली काही जुनी माणसं, जाणती माणसं यांना एकत्र गोळा करून आपण सलगर गावाला यात्रा चालू करूया का आणि करायचं असेल तर कुठल्या देवाची यात्रा चालू करायची असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. गावामध्ये अनेक जातीचे, विभिन्न जाती धर्माची माणसं या ठिकाणी राहत आहेत. लिंगायत समाज तितकाच आहे, मराठा समाज आहे, बौद्ध समाज आहे, त्याचबरोबर धनगर समाज आणि इतर बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये सलगरमध्ये आहे. आणि नक्की कुठल्या देवाची यात्रा चालू करायचा असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस काही जणांचं म्हणणं असं व्हायला लागलं की आपल्या गावामध्ये खारी यात्रा भरली पाहिजे, त्याशिवाय पै पाहुणे येणार नाहीत आणि आपण गावामध्ये खारी यात्रा चालू करूया. ती करायचं झालं तर बिरोबाची यात्रा चालू करू. काही जणांना असं वाटू लागलं की आपण नाही गुढी यात्रा करूया आणि त्याच्यामुळं थोडंसं जरा एक वेगळं पण निर्माण होईल. असं बरंचसं विचार मंथन झाल्यानंतर थोडंसं या देवाची का त्या देवाचे याच्यापेक्षा गावचं ग्रामदैवत जे असेल त्या गावच्या ग्रामदैवताची यात्रा भरवायचं त्या ठिकाणी आमचं एकमत झालं. आणि मग गावचं ग्रामदैवत म्हटलं की सिद्धेश्वर मंदिर म्हणून आमच्या सलगर गावचं ग्रामदैवत आहे. आणि सिद्धेश्वर मंदिराचं हे जे काही प्रतिकृती आहे ते बिरुळचं सिद्धनाथ आहे जत तालुक्यामधल्या, त्याची प्रतिकृती म्हणून या सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरचं म्हटलं जातं. आणि थोडंसं मग त्या गावामधल्या जुन्या माणसाकडून त्या सिद्धेश्वर मंदिराची आख्यायिका समजून घेतली, जाणून घेतली, त्यांच्या प्रथा परंपरा समजून घेतल्या. गावामधली काही जुनी बुजुर्ग माणसं होती, वयोवृद्ध माणसं होती, यांना एकत्र गोळा केलं आणि सिद्धेश्वर मंदिर जिथं जिथं आहेत आसपास त्या विभागामधले, त्या गावामधल्या यात्रेचा किंवा सिद्धेश्वर मंदिरांना समक्ष भेटीगाठी घेतल्या. मग ते खरसुंडीचं सिद्धनाथ असेल, बिरोळचा सिद्धेश्वर असेल, वाळवा तालुक्यामध्ये काही सिद्धेश्वराची मंदिर आहेत. अशी 10-11 सिद्धेश्वराच्या मंदिरांना गाठीबिटी दिल्या, तिथल्या प्रथा समजून घेतल्या, यात्रा कधी सुरुवात होते ते बघितलं, यात्रेचा शेवट कसा होतो ते बघितलं, तिथल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या. आणि मग यात्रा आपल्या सलगर गावाला चालू करत असताना त्याच्या प्रथा परंपरा आपणाला नवीन रुजू कराव्या लागणार होत्या, त्या नवीन पायंडा पाडावा लागणार होता, त्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसांना पटल्या पाहिजेत. त्याचबरोबर इतर लोकांनी भविष्यकाळामध्ये त्या आक्षेप केल्या पाहिजेत, म्हणजे समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या चालल्या पाहिजेत. अशा अनुषंगानं बरंचसं विचार मंथन करून त्यामध्ये थोडंसं यात्रा भरली कधी म्हणायचं, यात्रा मध्यभाग कधी म्हणायचा किंवा यात्रेचा शेवट कसा असावा, अशा अनेक वैचारिकपणा करून या ठिकाणी यात्रेची सुरुवात करण्याचा प्रयत्न आम्ही ठरवला. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं सलगरपासून 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणती गावं आहेत, त्या गावामध्ये कोणत्या देवाच्या यात्रा आहेत, त्या कुठल्या तारखेला असतात, कुठल्या तिथीला असतात, जेणेकरून आपण यात्रा चालू केल्यानंतर त्याचा परिणाम इतर गावावर झाला नाही पाहिजे. किंबहुना आपली यात्रा चालू करत असताना थोडंसं जरा त्या जुन्या गावांची यात्राचं परंपरा आहे आणि आपण नवीन यात्रा भरवतोय त्यामुळं आपली यात्रा व्यवस्थित भरणार नाही असा पूर्ण त्याचा अभ्यास केला. आणि जवळजवळ 3-4 वर्ष ह्या यात्रेच्या अनुषंगानं त्याचा अभ्यास करून, नियोजन करून, पूर्ण माहिती घेऊन आम्ही सिद्धेश्वर देवाची यात्रा 2014ला पहिल्यांदा भरवण्याचं नियोजन केलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना
जे काही 10-11 सिद्धेश्वर मंदिरांच्या यात्रेचं स्वरूप इतर गावामध्ये जाऊन बघितलं, तिथं काही वादविवाद घडलेत का आणि वादविवाद घडण्याचं प्रमाण का आहे किंवा वादविवाद का घडले याचं सुद्धा परीक्षण त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जरा आपल्या गावामध्ये तसा अनुभव आला नाही पाहिजे किंवा आपल्या गावामध्ये अशा काही गोष्टीमुळं त्या ठिकाणी वादविवाद झाला नाही पाहिजे याचा सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं जरा अभ्यास करून आपणाला एक दिवस ठरवला. आणि मार्गशीर्ष महिन्यातली उगवती पौर्णिमा हा यात्रेचा आमचा पहिला दिवस हे निवडलं गेलं. आणि तिथून मग पुढं 5 दिवसाची यात्रा ठरवण्याचं नियोजन या ठिकाणी केलं. वास्तविक यात्रा जर म्हटलं तर पूर्वीची माणसं बघा, म्हणजे यात्रेच्या निमित्तानं माणसं समाज एकत्र यायचा, पै पाहुणे रावळे एकत्र यायचं, तिथं विचारमंथन व्हायचं. यात्रा जरी हे एक थोडंसं जरा भावनिकतेचं प्रतीक असलं तर त्याच्या पाठीमागचं शास्त्र जर बघितलं तर त्याच्या निमित्तानं गावामधली जुनी पै पाहुणं माणसं मित्रमंडळी एकत्र यावेत, त्याच्यामधून विचार विनिमय व्हावा. तुझा मुलगा काय करतोय, माझा मुलगा काय करतोय, कुठं आहे का, कुणाची नोकरी, इकडं तिकडं पै पाहुणं गोतावळा अनेक बरंचसं त्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी एकत्र यायचं एक माध्यम हे यात्रेच्या निमित्तानं होईल. आणि एक वैचारिक देवाणघेवाण या यात्रेच्या निमित्तानं आपल्या समाजामध्ये होईल. आणि असं समजून या ठिकाणी आम्ही यात्रा भरवण्याचं नियोजन केलं. आणि 2014ला मार्गशीर्ष महिन्यातला जी पौर्णिमा आहे, उगवती पौर्णिमा आहे, यात्रेचा पहिला दिवस ठरवून आम्ही यात्रा चालू करण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं. वास्तविक यात्रेमध्ये जन्माला आलेल्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत त्यांना ज्या काही गोष्टी त्या यात्रेमध्ये लागतात त्याचंसुद्धा नियोजन करण्याचं थोडंसं जरा प्रयत्न यात्रा कमिटीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केला. वास्तविक काही वयोवृद्ध माणसं बघा, पूर्वी यात्रा म्हटलं की तमाशा हे ब्रीदवाक्य असायचं आणि तमाशा म्हटलं की त्याच्यामधलं वग. आम्ही लहान लहान असताना आम्ही आमच्या मामांच्या गावाला आजोबांच्या खांद्यावरती बसून त्या यात्रेला जायचं, तमाशा बघायचं, आईस्क्रीम खायचं, भेळ खायचं, पाळण्यात बसायचं, असं थोडंसं जरा बघितलेलं. आणि त्याचासुद्धा विचार करून आपल्या यात्रेमध्ये त्याचं नियोजन करता येईल का असा विचार करून पूर्ण म्हणजे जन्माला आलेल्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत त्यांना ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी यात्रेच्या निमित्तानं त्यांच्या आवडीनिवडी पुरवण्याचा प्रयत्न यात्रा कमिटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना यात्रा भरवली, यात्रेमध्ये तमाशा असावा, तमाशा जेणेकरून वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना थोडं जरा आवडीचा तमाशा असतो. आणि काही जुनी जाणकार माणसं यात्रेच्या निमित्तानं ज्यावेळेस आमच्या बैठका व्हायच्या त्यावेळेस म्हणायचे की बाबा तानाजी आपल्याला यात्रेला आम्हाला तमाशा पाहिजे, तमाशा चांगला बघायला पाहिजे, तमाशा चांगला ठरवायला पाहिजे, असं होऊ लागलं. त्यामुळं वयोवृद्ध माणसांचा विचार करून तमाशाचं नियोजनसुद्धा त्या ठिकाणी यात्रेमध्ये करण्याचं ठरवलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही समवयस्क माणसं असतील, तरुण मुलं असतील, त्यांचंही चालू झालं की बाबा मग ठीक आहे आमच्यासाठी काय आहे की नाही, त्याच्यासाठी मग एखादी लावणी ठेवता येईल का याचासुद्धा विचार त्या ठिकाणी करून लावण्याचासुद्धा कार्यक्रम यात्रेच्या निमित्तानं भरवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करण्याचं ठरवलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही आमच्या माता भगिनी म्हणू लागल्या की बाबा सगळं वयोवृद्ध माणसांना झालं, पोरांना झालं आणि आमच्यासाठी काय आहे का ना. मग त्याच्यासाठी सुद्धा ऑर्केस्ट्राच्या निमित्तानं काही नाटिका, कौटुंबिक नाटिका एकत्रित अशा ऑर्केस्ट्रा बघून त्यांचंसुद्धा ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना त्याचा एक मनमुरादा आनंद लुटता यावा. आणि नाटिकेच्या माध्यमातून काही थोडंसं जरा समाजामधल्या प्रवृत्ती आहेत त्याचं थोडंसं जरा ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्याचं बाजूला जावेत आणि त्या नाटिकेमधून चांगलं काहीतरी आत्मसात करून आपल्या कुटुंबामध्ये त्याचं काय थोडंसं जरा विचार होईल का अशा पद्धतीचं माता भगिनींच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवण्याचं नियोजन या यात्रा कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं. वास्तविक पाळणा हे लहान मुलांना किंवा समवयस्क माणसांना, तरुण मुलांना पाळण्यामध्ये बसण्याची फार मोठी हौस असते आणि पाळणेसुद्धा त्या ठिकाणी आणण्याचं नियोजन केलं. वास्तविक 2014ला ज्यावेळेस आम्ही यात्रा भरवायचं ठरवलं तर जेवढे काही पाळणे खेळणी वगैरे येणार आहेत त्यांना विनाशुल्क त्यांना सांगून ठेवलं की जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही विनाशुल्क तुम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देऊ, तिथं राहायला येणाऱ्या व्यापाऱ्या वर्गांच्यासाठी शौचालयाची सोय करता येईल आणि लाईटची सोय व्यवस्था करून देता येईल. अशा जेवढ्या काही भौगोलिक गरजा लागतील त्या देण्याच्या अनुषंगानं यात्रा कमिटीनं नियोजन केलं. आणि थोडंसं बघता यात्रा आमची चांगल्या मोठ्या पद्धतीनं भरू लागली. आणि ह्या सर्व समवेत गोष्टीचा विचार करून
त्या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलं असल्यामुळं यात्रा कमिटीला थोडंसं यात्रा भरायला आणि यात्रा मोठी व्हायला फार वेळ लागला नाही किंवा फार त्रास झाला नाही असं म्हटलं तर वावगं या ठिकाणी ठरणार नाही. आज आमच्या यात्रेचं 9वं वर्ष आहे. बघता बघता आमची यात्रा एवढी मोठी झालेली आहे की मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की सीमा भागात आणि मिरज पूर्व भागामध्ये किंवा आमच्या आसपासच्या 22 गावामध्ये, मग ते कर्नाटकमधली गावं असतील किंवा महाराष्ट्रामधली गावं असतील, ह्या 5-25 गावामध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणून सलगरची यात्रा असा नावलौकिक हळूहळू होत चाललेला आहे. आणि याच्यासाठी सगळ्या गावामधल्या सर्व जाती धर्माच्या वयोवृद्ध माणसांनी त्याचबरोबर माता भगिनींनी फार मोठं कष्ट घेतलेलं आहे, फार मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर यात्रा भरवत असताना सलगर गावामधले जे काही राजकीय पक्ष आहेत, राजकीय नेते मंडळी आहेत, राजकीय गडतट आहेत, त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी ग्रामपंचायतीला यात्रा कमिटीला केल्यामुळंच या ठिकाणी यात्रा आज एवढी मोठी भरू लागलेली आहे. मिरज तालुक्यामध्ये किंवा सीमा भागामध्ये एवढी मोठी यात्रा सलगरची भरू लागली आहे म्हणजे त्याचं मी एकटाच त्या ठिकाणी त्याला कारण आहे असंही काही नाही. सगळ्याच समाजामधल्या घटकाने त्याचा शहाचा नाच आहे, खारोट्याच्या वाट्यानं का असं आपण सहभाग उचलला आणि म्हणून ही यात्रा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये भरू लागलेली आहे. आणि ही यात्रा भरत असताना त्या ठिकाणी सलगर गावाचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा कुठंतरी तीर्थक्षेत्र क मध्ये समाविष्ट करून घेऊन शासनाचा काय निधी मिळेल का आणि भक्तगणांना आणि व्यापाऱ्यांना काय सेवा सुविधा देता येतील का असा सुद्धा प्रयत्न केला. आणि त्यावेळेचे आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर या विभागाचे पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब, या विभागाचे खासदार संजय काका, आमच्या नेत्या जयश्री वहिनी यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र क मध्ये त्या ठिकाणी पालकमंत्री त्यावेळेचे तत्कालीन पतंगरावजी कदम साहेब असताना त्यामध्ये तीर्थक्षेत्र क मध्ये सलगर गावाचा समावेश केला गेला आणि तीर्थक्षेत्र क मधून ब मध्ये त्याचा समावेश करण्याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न यात्रा कमिटीचा चालू आहे. त्याच्यासाठी आदरणीय खासदार संजय काका, आदरणीय माजी मंत्री विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. आणि लवकरच आमचं तीर्थक्षेत्र क मधलं मंदिर ब मध्ये समाविष्ट होऊन आणखीन आपल्याला निधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळून आमच्या या यात्राच्या सभोवतालीच्या परिसरामध्ये सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन एक आगळं वेगळं मंदिर या ठिकाणी निसर्ग नयनरम्य मंदिर असं करण्याचं धोरण या यात्रा कमिटीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं हे सलगरचं सिद्धेश्वर मंदिर जे आहे ते पुरातनकालीन मंदिर आहे आणि भक्तांना म्हणजे नवसाला पावणारं देवस्थान असं म्हणतं वावगं ठरणार नाही. इथं भक्तगण बरेचसे सिद्धेश्वराला येतात, मनोभावी त्या ठिकाणी पाया पडतात आणि आपल्या मनामधल्या काही कामं असतील, ज्या शंका असतील त्या मनोमनीच त्या ठिकाणी त्या देवापुढं मागणं मानतात आणि देवसुद्धा ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि याचा परिचित या गेल्या 8-9 वर्षामध्ये यात्रेच्या निमित्तानं आम्हाला जाणवू लागलेलं आहे. आणि म्हणून नवसाला पावणारा देव म्हणून सुद्धा या मंदिराकडं, या देवस्थानाकडं बघण्याचा लोकांचा मानस आता हळूहळू वाढत चाललेला आहे. आणि म्हणूनच एवढी मोठी यात्रा या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये एक या मंदिराबद्दल एक आपुलकीने आत्मीयता निर्माण झाल्यामुळं सदरचं त्या ठिकाणी यात्रा मोठी वाढू लागलेली असं मात्र या ठिकाणी वावगं ठरणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं जुनं मंदिर आहे, पुरातनकालीन मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सुद्धा गेली 2-3 वर्षामध्ये सलगर गावामधली त्याचबरोबर इतर पंचक्रोशीतील भक्तगणांची इच्छा निर्माण होऊ लागलेली आहे. आणि म्हणून यावर्षी यात्रा कमिटीने ठरवलं की बाबा आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करूया. जीर्णोद्धार करत असताना गावामधल्या काही वयोवृद्ध माणसांचं आणि आमच्या माता भगिनींचं असंही मत होऊ लागलं की आपल्या सलगर गावामध्ये गणपतीचं मंदिर नाही आणि गणेश मंदिराची सुद्धा उभारणी या मंदिराच्या माध्यमातून एकत्र करता येईल का असा सुद्धा विचार तुम्ही करावा अशी भूमिका या बैठकीमध्ये काही मांडण्यात आल्या. त्याचबरोबर गावामध्ये काही जुनी जाणकार माणसं आहेत, बाळूमामावर सुद्धा प्रेम करणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मिरज पूर्व भागामध्ये निर्माण झालेले आहे. आणि काही माणसं असंही म्हणू लागले की संत बाळूमामाचं मंदिर सुद्धा या विभागामध्ये, या परिसरामध्ये, या मंदिराला अनुसरून जर झालं तर जेणेकरून एकत्रित एकाच ठिकाणी सगळी मंदिरं झाली, एक आगळं वेगळं त्या ठिकाणी नियोजन होईल. आणि थोडं जरा जी काय ज्यांची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा सुद्धा विचार या ठिकाणी करता येईल का अशा पद्धतीची भूमिका
बैठकीच्या अनुषंगाने काही लोकांनी मत मांडलं आणि आम्ही यात्रा कमिटी गावामधली बरीचशी जुनी जाणती माणसं वेगवेगळ्या गटातटाचे जाती धर्माचे एकत्र येऊन आम्ही एक या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि या मंदिरामध्येच त्या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, त्याचबरोबर गणेश मूर्तीची स्थापना आणि संत बाळूमाचं सुद्धा मूर्तीची स्थापना असं तिन्ही मंदिरं एकत्र करून त्या ठिकाणी नियोजन करण्याचं ठरवलं. आणि यावर्षी आम्ही निर्णय घेतला की थोडंसं जरा त्या परिसराचा विभागाचा अभ्यास केला आणि 57 फूट रुंदी आणि 91 फूट लांबीचं मंदिर त्या ठिकाणी उभं करण्याचा मानस आम्ही संकल्प ह्या यात्रेच्या निमित्तानं यात्रा कमिटी व सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे सगळं करत असताना याला अंदाजे किमान 2,70,00,000 रुपयाचं बजेट या यात्रेचं या मंदिराचं आहे. वास्तविक हे मंदिर करत असताना पूर्वेला तोंड करून त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर असणार आहे, त्याचबरोबर पश्चिमेला तोंड करून संत बाळूमाचं मंदिर असणार आहे आणि पूर्व पश्चिम दक्षिणेकडे तोंड करून आमच्या सलगर गावचं ग्रामदैवताचं सध्या जसं तोंड आहे किंवा दिशा आहे त्याच दिशेनं त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या यात्रा कमिटी ठरवलं आहे. त्या पद्धतीचं एक अंदाजित डिझाईन तयार करून घेतलेला आहे. लवकरच ही यात्रा संपन्न झाल्यानंतर आम्ही जी काही दगडी बांधकामं जुनी पुरातनकालीन मंदिरं आहेत अशा मंदिरांना काही गावामध्ये त्यांना आवड असणारी अशी माणसं आणि त्याचबरोबर सोबत 1-2 इंजिनियर घेऊन लवकरच एक 2-3-4 दिवसाचा दौरा काढून अशी काही सिंदखेड राजा वगैरे जी काही जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांना भेटी देऊन ती मंदिरं कशा पद्धतीनं बांधलेली आहेत, त्यांची डिझाईन कशी आहे, त्याची नक्षी कशी आहे, त्यानंतर त्यांचं महात्म्य किंवा थोडं जरा त्याची काही वैशिष्ट्य आहेत का, त्याचबरोबर जो दगड लागणार तो दगड कुठं उपलब्ध होईल, काळ्या दगडात बांधायचं का कुर्णी दगडीमध्ये बांधायचं, असं बराचसा थोडंसं काही चर्चेचा भाग राहून म्हणजे राहिलेला आहे. ते यात्रा झाल्यानंतर लवकरच ते पूर्ण करून त्या ठिकाणी अशी सगळी माणसं गोळा करून एक 3-4 दिवसाचा दौरा करण्याचं नियोजनसुद्धा यात्रा कमिटीच्याकडून झालेलं आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे सर्वसाधारण पुढच्या यात्रेपर्यंत काही ना काही पाया वगैरे उभं करण्याचं काम करून येत्या 2-3-4 वर्षामध्ये सदरचं मंदिर चा जो मानस आम्ही जो संकल्प केला आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न या ठिकाणी नक्की असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जणांचं म्हणजे एक आगळा वेगळा कार्यक्रम या मंदिर पूर्ततेच्या नंतरचा आपल्याला एक वेगळा करायचा आहे. थोडंसं त्याच्यामध्ये गावांना किंबहुना पंचक्रोशीतील सर्वच लोकांना विश्वासात घेऊन थोडंसं जरा कलशावर होणाऱ्याच्या वेळेला सुद्धा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्या ठिकाणी एक गाव जेवण वगैरे असं फार मोठं म्हणजे जणू आता सध्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये जसं नियोजन आयोजन चालू आहे तसंच सलगर म्हणजे आमची अयोध्या आहे आणि आमच्या अयोध्येतला राम म्हणजे आमचं सिद्धेश्वर मंदिर आणि गणेश मंदिर बाळूमाचं मंदिर आहे असं केंद्रस्थानी मानून आम्ही त्या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न थोडंसं त्याहून तसं काही जमणार नाही पण त्याला लागून आपल्याला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही यात्रा कमिटीच्या माध्यमातून करण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. याच्यासाठी थोडंसं जरा आर्थिक ताकद आपल्याला लागणार आहे पण मला विश्वास आहे गेल्या 5-25 वर्षामध्ये सलगर गावामध्ये कामकाज करत असताना जो अनुभव आलेला आहे सलगर गावामधले किंबहुना आसपासच्या विभागामधली माणसं फार चांगले आहेत, दानी माणसं आहेत आणि म्हणूनच गेली 20-25 वर्ष सलगरसारख्या गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना गावप्रमुख म्हणून किंवा लोकसेवक म्हणून कामकाज करत असताना बरीचशी कामं चांगल्या पद्धतीची कामं आपल्याला या ठिकाणी उभं करता आलेले आहेत आणि त्याचं सगळं श्रेय तर फक्त सलगरमधल्या सगळ्याच लोकांनी माझी जी काय सगळे म्हणजे सवंगडी आहेत, जी काय मित्रमंडळ आहे, जे आमची संघटना आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या सगळ्यांनी जर ताकदीनं मागं लागून हे मंदिर उभं करायचं म्हटलं तर बघता बघता फार वेळ लागणार नाही. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी ते मंदिर उभं करण्याचा प्रयत्न नक्की केला जाणार आहे. वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला मुद्दाम चाबूकस्वाडीचा एक उल्लेख या ठिकाणी करावा लागतो कारण सलगर हे मूळ गाव आहे आणि चाबूकस्वाडी ह्या गावामधलाच एक वस्तीचा भाग होता. एकेकाळी सलगर एकच ग्रामपंचायत होती पण नंतरच्या कालावधीमध्ये चाबूकस्वाडी हे एक गाव वाढल्यामुळं चाबूकस्वाडी म्हणून एक स्वतंत्र ग्रामपंचायत त्या ठिकाणी निर्माण झाली. सलगर गावामध्ये मंदिर आहे पण ह्या मंदिराची जी जमीन आहे ती चाबूकस्वाडी हद्दीमध्ये आहे त्यामुळं हे नुसतं सलगरचं मंदिर न म्हणता सलगर चाबूकस्वाडी असं मंदिर म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही आणि त्यामुळं सलगर आणि चाबूकस्वाडी या दोन्ही गावाचं मिळून
त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. थोडंसं जरा आज आमची यात्रेचा पालखी सोहळा आहे. पालखी सोहळा फार मोठा महत्त्वाचा सोहळा एक आपण या यात्रेच्या निमित्तानं चालू केलेला आहे. तो लोकांना एवढा आवडला आहे की एवढा भावलेला आहे की या पालखी सोहळ्याला हजारो लोक त्या ठिकाणी खारी खोबरं गुलाल घेऊन पालख्याभोवती उधळण करतात. या विभागातल्या जेवढ्या पालख्या आहेत, सगळ्या देवाच्या ज्या पालख्या आहेत, त्या पालख्या सगळ्या स्टँड परिसरामध्ये एकत्र येतात. त्याला सिद्धेश्वरची पालखी भेटीला येते आणि त्या ठिकाणी पालखी भेट झाल्यानंतर आरती करून पुन्हा सगळ्याच पालख्यांचं प्रस्थान आमच्या सिद्धेश्वर मंदिराकडे होतं आणि तिथं 5 प्रदक्षिणा मंदिराला घालून त्या पालख्या त्या मंदिर परिसरामध्ये विसावा घेतात. अशा पद्धतीचं पालखी सोहळा फार मोठा चांगला एक आगळा वेगळा देखणा असा पालखी सोहळा या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं चं नियोजन केलेलं आहे. वास्तविक आजच तो पालखी सोहळा आहे. माझा सगळ्यांना विनंती आहे की सदरच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यांना सहभागी होता येईल त्यांनी सहभागी व्हावं. ज्यांना होता येणार नाही त्यांनी याच्या म्हणजे लाईव्ह केलं जाणार आहे. त्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही मनमुराद घरात बसूनसुद्धा त्याचा आनंद घेता यावा याच्यासाठी या मीडियाने सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी मीडियावाल्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक आमच्या सलगर गावामधला युवक वर्ग आहे, काही माणसं आहेत पण परगावाला राहत आहेत. काही अडचणीमुळं काही कामामुळे त्यांना येता येत नाही. अशांना सुद्धा घर बसल्या त्या ठिकाणी लाईव्ह पाहता यावी याचं सुद्धा नियोजन आमच्या सलगर गावामधल्या पत्रकार मंडळीने या ठिकाणी आमच्या अनिकेत जाधव आहेत, विशाल जाधव आहेत यांनी केलेलं आहे आणि याचासुद्धा उपयोग खरोखरच चांगल्या पद्धतीनं लोकांना घर बसल्या पाहण्यासाठी होणार आहे. त्याचासुद्धा आनंद घ्यावा. आणि पुन्हा एकदा मी सलगर गावचा ग्रामस्थ लोकसेवक या यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं तुम्हा सर्वांना विनंती करतो की यात्रेमध्ये सहकुटुंब सहपरिवार यावं. त्या ठिकाणी उत्साह सोहळा साजरा उत्सव जो आहे तो पाहावा आणि मनमुराद असा आनंद लुटून या यात्रेचा जो आनंद आहे तो दुगुणित करावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आमचं जे काही सलगर गावामधलं सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, पूर्वमुखी गणेश मंदिर आणि पश्चिममुखी संत बाहुबाचं मंदिर जे उभं राहणार आहे त्या उभारणीला सुद्धा सरळ हातानं मदत करा आणि नक्कीच आपल्याला तेवढी ताकद हे देवमंडळी किंवा आमचा सिद्धेश्वर राया तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काय कार्य हाती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं घेतलेलं आहे, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, पण आपलासुद्धा कुठंतरी खारेचा वाटा त्याच्यामध्ये लागावा आणि अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या याच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी या यात्रा कमिटीचा अध्यक्ष या गावचा लोकसेवक या नात्यानं तुम्हा सर्वांनाच आमच्या या सिद्धेश्वर यात्रेच्या मनापासून लाख अशा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी सुद्धा विनंती करतो. ज्यांना सहभागी होता येणार नाही तिने लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून त्याचा मनमुराद आनंद लुटावा आणि पुढच्या वर्षी का असं आपण याच्यामध्ये सहभागी होता येईल का याचं नियोजन तिने या वर्षापासूनच करावं अशी सुद्धा विनंती या ठिकाणी करतो आणि मी थांबतो. नमस्कार.